नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल। पुण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा दिल्यानं विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं। विशेषतः ठाकरे गटाच्या नेत्यांनी शिंदेंवर जोरदार हल्ला चढवला होता। आता या प्रकरणाला नवे वळण मिळालं असून मनसे कार्यकर्ता रोहन पवार याला शिंदेंच्या या वक्तव्यावरून सोशल मीडियावर टीका करणं महागात पडलंय। त्याच्या विरोधात कल्याणमधील बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। त्यामुळे राजकीय स्थानिक वातावरण तापलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार रोहन पवार यानं सोशल मीडियावर एकनाथ शिंदे यांचा फोटो शेअर करत त्याला जय गुजरात असं कॅप्शन दिलं होतं, जे आक्षेपार्ह असल्याचा दावा करण्यात आला आहे। याबाबत स्वप्नील एरंडे यांनी तक्रार दाखल करत ज्यांच्या विरोधात रोहन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। साहेब जे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत यांनी अमित शाह साहेबांची या दोघांची जी आक्षेपार्ह पोस्ट केली त्याच्या विरोधात बघितल्यानंतर मला राग आला, कारण की हिंदुत्वासाठी आणि मराठीसाठी सदैव एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलंय सगळ्यांना माहिती आहे। पण निवडणुका आल्यानंतर हे असे काही कार्यकर्ते असतात जे स्वतःचं अस्तित्व त्यांना माहिती गेलंय, पण काहीतरी आपल्या समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी आणि जी संविधानाची जी काही एक प्रकारे एक हे असते, संविधानाचं आपलं एक प्रकारचं जे कार्यकारिणी असते त्याच्यामध्ये काहीतरी वाद निर्माण करण्यासाठी ही जी पोस्ट केली आहे त्याच्या विरोधात मी बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आमच्या वरिष्ठांशी संपर्क करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे।